के स्टॅलिन यांनी स्वतःच्या पोरासाठी खुर्ची सजवून ठेवली होती, की माझं पोरगं येणार आणि या खुर्चीमध्ये बसणार. अक्षरशः त्याच्यासाठी अशी फील्डिंग सेट केली होती, की जे जुने जाके माणसं आहेत, त्यांना पक्षामधनं बाहेर काढलं. म्हणले, की आपण तरुणांना संधी देऊयात आणि तरुणांना संधी द्यायच्या नावाखाली स्वतःच्या पोराच्या आजूबाजूला जे कॉम्पिटिशन आहे, ते कॉम्पिटिशन स्टॅलिन यांनी संपवलं. मित्रांनो, जे मोठमोठे नेते आहेत, त्यांचं तिकीट डावललं. हे नेते अक्षरशः टी-व्ही-केकडे पळत गेले आणि टी-व्ही-केनी यांना सहारा दिला आणि हे टी-व्ही-केमधले जे उमेदवार आहेत, हे आता मोठमोठ्या ह्या डी-एम-केच्या नेत्यांचा पराभव यांनी केलेला आहे. मित्रांनो, मंत्र्यांचा पराभव झालेला आहे, मुख्यमंत्र्यांचा पराभव झालेला आहे. एम-के स्टॅलिन ज्या जागेवरती थांबले होते, त्या जागेवरती त्यांचा जो विरोधक आहे मित्रांनो, तो विरोधक एकेकाळी शिष्य होता एम-के स्टॅलिन यांचा आणि आज याच शिष्यानं या गुरूला हरवलेलं आहे. मित्रांनो, एम-के स्टॅलिन यांनी ज्यावेळेस इलेक्शनचं वातावरण गरम झालं होतं, त्यावेळेस विजयचं जे अपोनंट त्यांना सगळ्यात मोठा विजयच होता. त्यांना एक इशारा करून म्हणजेच काय एक असा इशारा करून तुझा पक्ष संपला म्हणून त्यांनी दाखवलं होतं. परंतु हाच इशारा त्यांच्या विरोधकाने म्हणजेच हा जो निवडून आलेला आहे तो कार्यकर्ता टी-व्ही-केचा याने पुन्हा दाखवलेला आहे. मित्रांनो, हेच आहे पॉलिटिक्समधली एक रंगीतदारगिरी ज्याला म्हणतात, की कधीही गर्व करू नये कुठल्या गोष्टीवरती कारण हे पॉलिटिक्स कधी काय करेल ही सर्वसामान्य जनता कुणाच्या दिशेने जाईल काही सांगता येत नाही. म्हणतात ना मित्रांनो, राजा का बेटा राजा नहीं बनेगा हे या इलेक्शनच्या मार्फत सिद्ध झालेलं आहे. टी-व्ही-केला जे यश भेटलेलं आहे 108 जागांवरती यश भेटलेलं आहे आणि या 108 जागांवरती जर तुम्ही बघितलं मित्रांनो, कुठलं ड्रायव्हरचं पोरगं आहे, सर्वसामान्य कामं करणारे पोरगं आहे, गोरगरिबीतले पोरं आहेत, जे डी-एम-के मधले निराश झालेले नेते होते, त्यांना टी-व्ही-केने सहारा दिला आणि त्या जोशामध्ये, त्या दमामध्ये हे टी-व्ही-के जो पक्ष आहे, त्या पक्षातले जे आमदार निवडून आलेले आहेत, गोरगरीब घरातले पोरं आहेत, एम-बी-ए ग्रॅज्युएट आहेत, मोठमोठ्या मास्टर्स डिग्री केलेल्या आहेत, सुशिक्षित पोरं हे निवडून आलेले आहेत ह्या 108 आमदारांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या सुशिक्षित लोकांना निवडून दिलेलं आहे या टी-व्ही-केच्या मेंबर्सला, या जनतेचं पण कौतुक केलं पाहिजे, की बाबा रे, आम्ही एकाच वेळेस तुमच्यावरती पण डिपेंड राहणार नाही, ह्यांच्यावरती पण डिपेंड राहणार नाही. आम्हाला जो चांगला ऑप्शन भेटेल आम्ही त्यांच्याकडे जाणार. हे सिद्ध केलेलं आहे या तामिळनाडूच्या जनतेकडनं. मित्रांनो, जर ड्रायव्हरचा पोरगा आमदार बनत असेल, तर ही किती मोठी गोष्ट आहे तुम्हीच विचार करा आणि हे टी-व्ही-केच्या विजय थालापतीच्या पक्षाने करून दाखवलेलं आहे. विजय थालापतीने आमदारकी देताना कुठलाही विचार केला नाही मित्रांनो. गोरगरिबांच्या पोरांना आमदारकी दिली, सुशिक्षित पोरांना आमदारकी दिली आणि आज ते निवडून आलेले आहेत. 108 जागांवरती निवडून आलेले आहेत. एम-के स्टॅलिन जे आहेत मित्रांनो, ते स्वतःच्या जागेवरती पडलेले आहेत. सगळ्यात मोठा पराभव त्यांचा हा मानला जातोय. मित्रांनो, एम-के स्टॅलिन ज्यावेळेसपासून राजकारणात आलेत, पहिल्यांदा आमदार झालेत, तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकदाही पडले नव्हते आणि या इलेक्शनमध्ये 2026च्या ते प्रथम पडलेले आहेत. मित्रांनो, पोराला मोठं करायला जाणारा हा माणूस, पोराला मुख्यमंत्री पदावरती बसवायला जाणारा हा माणूस, स्वतःच्या मुख्यमंत्री पदावर तर दूरच मित्रांनो, स्वतःची खुर्ची आमदारकीची पण सांभाळू शकलेला नाही. तर राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो उसका हकदार होगा. मित्रांनो, राजासारखा थाट मांडून ठेवला होता. डी-एम-केचे जे नेते आहेत, हे एम-के स्टॅलिन यांनी स्वतःच्या पोराचं भविष्य बघितलं, स्वतःच्या पोराला मोठं करायचं म्हणून त्याला मुख्यमंत्री करायचं म्हणून. एक लक्षात ठेवा मित्रांनो, 2009 साली उपमुख्यमंत्री म्हणून याला नियुक्त केलंय त्यांनी त्यांच्या पोराला. विचार करा मित्रांनो, एवढे मोठे नेते स्वतःच्या पक्षामध्ये असताना देखील त्या पक्षातल्या नेत्यांना डावलून स्वतःच्या पुत्रमोहापायी त्याला उपमुख्यमंत्री केलं. मित्रांनो, जनता पण बघतच असते. आता यांनी याला उपमुख्यमंत्री केलं आणि त्याच वेळेस मित्रांनो, जे आतमधले पार्टीमधले जे कार्यकर्ते ते देखील नाराजच होते आणि सगळ्यात मोठा पत्ता त्यांनी कट कधी केला ते म्हणजे इलेक्शनच्या सुरुवातीला मोठमोठ्या नेत्यांना डावलून, नवीन लोकांना संधी देऊन आपल्या पोराच्या अवतीभोवतीचं कॉम्पिटिशन संपवून आपला पोरगा एका हाती या मुख्यमंत्री पदावरती कसा बसेल याचा विचार स्टॅलिन यांनी केला आणि येथेच मित्रांनो स्टॅलिन फसली. कारण मित्रांनो, ही जी सत्ता असते, हे जे सगळा संघर्ष असतो, तो एका पक्षाचा असतो, त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा असतो आणि नाराज कार्यकर्ते जर असतील तुमच्या पक्षामध्ये, ते काय करू शकतात हे तुम्ही देखील इमॅजिन करू शकत नाही.
ते अक्षरशः विरोधकांना मतदान आणून देऊ शकतात. विरोधकांना मोठं करू शकतात. ते बंड करू शकतात तुमच्या विरोधात आणि जे की करताना दिसले. खूप सारे जे उमेदवार आहेत टी-व्ही-केमधले पण ते आधी डी-एम-केमध्ये होते, ज्यांना तिकीट नाकारलं आणि ते आता निवडून आलेले आहेत. चांगल्या मार्जिनने निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, विजयचा जो टी-व्ही-के पक्ष आहे, तो 108 जागांवरती आहे. आता त्यांना 118चं जे बहुमत गाठण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे. त्यांच्या वडिलांनी काँग्रेसला अप्रोच केलेला आहे. ती 5 जागांवरती 113 जागा होतील आणि उरलेल्या 5-6 जागा ज्या आहेत त्या अशा जे आपण लेफ्टिस्ट पक्ष उरलेले आहेत त्यांच्याकडनं मागून घेतील. काहीही करो, आता जर गणित बघितलं तर तमिळनाडूच्या त्या मुख्यमंत्री पदावरती 100% विजय थलपती हे विराजमान होणारच आहेत आणि झालेलेच आहेत एवढ्या मोठ्या पदांवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅलिनने कामं केलीत असं नाही का? कामं केली मित्रांनो. परंतु त्यांचा पुत्रमोह त्यांना नडलेला आहे. माझं पुत्र, माझं पोरगं, माझं पिल्लू, माझं बछडं येऊन या शीटवरती बसेल आणि ते राज्य करेल. हे आजकाल असंच चाललं. आजकाल फक्त जनता जनार्दन जे आहे ते म्हणणार तेच चालतं आणि जनता जनार्दन जे आहे त्यांनी विजयच्या पारड्यात मतं टाकलेली आहेत. विजयला मोठं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच मित्रांनो, विजयच्या या व्हिक्टरीवरती, विजय थलापतीच्या या मोठ्या विजयावरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.